लाईफमध्ये लाईफ आणि करिअर दोघांना कसं बॅलन्स करता आलं पाहिजे. जसं कुठल्याही गाडीला दोन चाकं असतात, म्हणजे आपण म्हणतो ना, जो गाड्या चालतो संसाराचा त्याला दोन चाकं असतात. कुठलं एक जरी इम्बॅलन्स झालं तरी पण ते स्लॅब होऊ शकतं, बरोबर. सो दोन्ही जेव्हा चाकं आपण पॅरलल चालवतो तेव्हा आपल्या गाड्या व्यवस्थित संसाराचा जो गाड्या आहे तो सुरळीत चालायला लागतो. सो आजच्या टॉपिकमध्ये आपण हेच बघणार आहोत की करिअर आणि लाईफ दोघं कसे बॅलन्स करायचे. कधी कधी असं होतं की करिअरवर फोकस करायला गेलं की लाईफ राहून जातं, लाईफ एन्जॉय करायचं राहून जातं, फॅमिली अवॉर्ड होते, आणि कधी फॅमिली लाईफवरती करिअर फोकस केला की करिअरकडे दुर्लक्ष होतं. बरेच की स्पेशली महिलांच्या बाबतीत ही गोष्ट खूप वेळा होते की आफ्टर मॅरेज फॅमिली मुलं वगैरे झाल्यानंतर छान करिअर सेट असतं आणि नंतर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो, यार आता काय करायचं, बरोबर आहे. तर त्यासाठी सिम्पल सोल्युशन आहे की ज्यामध्ये तुमचं लाईफ आणि करिअर दोन्ही बॅलन्स करता येऊ शकतात, की ज्याच्यासाठी आपण विजन बोर्ड असेल किंवा त्यामध्ये बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी ज्यातून तुम्ही फॅशन टेस्ट वगैरे ज्यातून तुम्हाला स्वतःला व्हेरीफाय करायचं की मी कॅपेबल आहे किंवा नाही. आणि जर इफ यू आर कॅपेबल फॉर दॅट पॉईंट देन यू कॅन स्टार्ट युअर वर्किंग. सो स्वतःला स्किल अपग्रेड करा की जे तुमच्या फ्री टायमिंगमध्ये तुम्ही त्या वेळ देऊन त्यामध्ये कुठेतरी अर्निंग स्टार्ट करू शकतात. आणि असं काही नेसेसरी नसतं की कुठला बिझनेस छोटा असतो किंवा कुठला बिझनेस मोठा असतो. कुठल्याही गोष्ट ॲक्टिव्हिटी स्टार्ट करा ज्यातून तुम्हाला अर्निंग स्टार्ट होईल, बरोबर. छोट्यात छोटे कामं असतील. आजच्या कंडिशनला इतक्या व्हरायटी ऑफ फील्ड झालेले की ज्याच्यावर आपण विचारही नाही करू शकत की अरे यामध्ये करिअर होऊ शकतं का. येस, सो मेनी फील्ड्स आहेत, हजारो फील्ड्स आहेत ज्यामध्ये एक न्यू करिअर स्टार्ट झालं आहे. पूर्वी असं होतं की अरे डॉक्टर, इंजिनियर, PSI, IPS झालं म्हणजे बरोबर खूप शिकलाय, ह्याच्या व्यतिरिक्त करिअर नसतं. बट आजच्या कंडिशनला ऑल व्हरायटी ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहे ज्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे त्या गोष्टीमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकतात, किंवा तुम्ही दोन गोष्टी पण करू शकतात. एक तुमचा जो जॉब चालू आहे ज्यातून तुम्ही इन्कम कमवताय, ज्याच्यावर तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करतायत, आणि सेकंड चॉईस तुम्हाला असू शकते ज्यामध्ये आपण करिअर कोचवरती हे करतो, गायडन्स करतो, की ज्यामध्ये तुम्ही तुमचा जॉब सांभाळून तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात करायला, कारण प्रत्येक जण जॉब आपल्या आवडीनुसार नाही करत आहे, त्याची गरज म्हणून करतोय, बरोबर. गरज म्हणून करते, दॅट इज पार्ट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी, नीड, राईट. बट एक्सपेक्टेशन्स काय की अरे मला जे आवडतं ते तुम्ही नाही आहे. कधी आपल्या जॉबवर पण सॅटिस्फाईड नसतो. मग त्या वेळेत करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की तुम्हाला कुठली गोष्ट आवडते, स्वतःला प्रश्न विचारा की व्हॉट आय लाईक टू डू, की मला कोणती गोष्ट करायला आवडते, मी कशावर प्लॅन करतो. तुम्हाला ती गोष्ट ॲनालिसिस करायची की येस मला ड्रॉइंग करायला आवडते, मला मेकअप करायला आवडते, मला रीडिंग करायला आवडते, मला बुक रायटिंग करायला आवडते. व्हॉटएव्हर तुमच्या ज्या काही आवडी निवडी असतील त्या नोट डाऊन करा आणि त्याच्यावरती वर्कआउट करा. जर तुम्हाला स्केचिंग करायला आवडत असेल, छान छान स्केच बनवा, ते सेल्स करा. तुम्हाला डान्सिंगला आवडत असेल, अपार्ट फ्रॉम युअर करिअर ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून एक जॉब करताय, जर तुम्हाला डान्समध्ये आवडत असेल तर तुम्ही डान्सवरती व्हिडिओज बनवा, छान छान जे ऑनलाईन लोकांना कनेक्ट करा, ज्याच्यावरती लोकांना डान्स शिकवा, बरोबर. जे घरात बसून तुम्ही करू शकता. तुम्हाला एखादं डिझाईनचा वगैरे किंवा टेलरिंगचं काम असेल, फॅशन डिझायनिंग वगैरे, तर फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्हाला छान छान ड्रेस कट करता येतात किंवा त्यामध्ये छान छान तुम्हाला स्टिचिंग करता येते, त्याच्यावरती वर्कआउट करा. तुम्हाला जो वाटेल तो टॉपिक तुम्ही सिलेक्ट करून तुमच्या फ्री टायमिंगमध्ये करू शकतात. आणि इफ यू आर नॉट अ वर्किंग पर्सन अँड एक तुम्ही हाऊसवाईफ असाल किंवा घरात असणारे व्यक्ती असाल तर एज डझंट मॅटर. कुठल्या एजमध्ये हे कधी मॅटर करतच नाही. जो मनुष्य असतो तो आयुष्यभर एक विद्यार्थी म्हणून जगतो आणि हा विद्यार्थी म्हणूनच जगलं पाहिजे. तर तुम्ही कुठल्याही एजमध्ये असाल तरी तुम्ही त्याच्यावरती स्टार्ट करू शकता. तुमच्याकडे वेळ आहे, तुम्ही काहीतरी रीड करा, ज्यातून काहीतरी शिका आणि लोकांना गायडन्स करा. आजच्या कंडिशनला प्रत्येकाला प्रत्येक फील्डमध्ये गायडन्सची गरज आहे. पुढे भविष्यात जाऊन ते एक खूप मोठं मार्केट येणार आहे की प्रत्येक फील्डमध्ये स्पेशलायझेशन निघणार आहे, राईट. सो तुमच्या वेळेनुसार तुम्ही टॉपिक सिलेक्ट करायचं आहे, तुम्हाला काय आवडतं त्याच्यावरती स्पेशली वर्कआउट करा, ज्यातून तुम्ही आनंदी व्हाल आणि त्यातून तुम्ही पैसासुद्धा कमवू शकतात. याच्यामध्ये जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर आमच्या टीमसोबत नक्की कॉन्टॅक्ट करा, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण करिअर गायडन्सवरती एक ट्रेनिंग दिलं जाईल प्रॉपर की तुम्ही कसं करिअर तुमचं त्यामध्ये सेट करू शकतात. त्यावरती तुम्ही तुमच्या इकडे फॅमिली बॅलन्स करू शकतात आणि करिअरवरती पण लक्ष देऊ शकतात, जिथून तुम्ही लाखो रुपये महिन्याला कमवू शकतात.